प्रश्न 1. मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी सर्वप्रथम कधी सुरू झाली? ए. 1970, बी. 1982, सी. 1992, डी. 2000. योग्य उत्तर आहे बी. 1982. प्रश्न 2. मराठा समाजाला महाराष्ट्रात सर्वप्रथम किती टक्के आरक्षण देण्यात आले होते? ए. 10%, बी. 12%, सी. 16%, डी. 18%. योग्य उत्तर आहे सी. 16%. प्रश्न 3. 2018 मध्ये मराठा समाजासाठी महाराष्ट्र सरकारने कोणत्या कायद्याद्वारे आरक्षण दिले? ए. SEBC कायदा, बी. OBC कायदा, सी. SC/ST कायदा, डी. EWS कायदा. योग्य उत्तर आहे ए. SEBC कायदा. प्रश्न 4. SEBC या संक्षेपाचे पूर्ण रूप काय आहे? ए. सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड सिटिझन्स, बी. सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस, सी. स्पेशल अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस, डी. सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस. योग्य उत्तर आहे डी. सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस. प्रश्न 5. मराठा आरक्षणा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल कोणत्या वर्षी आला? ए. 2019, बी. 2020, सी. 2021, डी. 2022. योग्य उत्तर आहे सी. 2021. प्रश्न 6. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्यामागचे प्रमुख कारण कोणते होते? ए. संविधानिक मर्यादा ओलांडणे, बी. आर्थिक निकष चुकीचे, सी. राज्य सरकारची चूक, डी. OBC आरक्षणाशी तडजोड. योग्य उत्तर आहे ए. संविधानिक मर्यादा ओलांडणे. प्रश्न 7. आरक्षणासाठी कमाल मर्यादा किती टक्के ठरवली गेली आहे? ए. 40%, बी. 45%, सी. 50%, डी. 55%. योग्य उत्तर आहे सी. 50%. प्रश्न 8. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्य सरकारने कोणत्या आयोगाकडे सोपवला होता? ए. मंडल आयोग, बी. सातवे पाटील आयोग, सी. नायगावकर आयोग, डी. फडके आयोग. योग्य उत्तर आहे बी. सातवे पाटील आयोग. प्रश्न 9. मराठा समाजाला EWS अंतर्गत किती टक्के आरक्षण मिळते? ए. 5%, बी. 7%, सी. 10%, डी. 12%. योग्य उत्तर आहे सी. 10%. प्रश्न 10. मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात कोणते मोठे आंदोलन झाले होते? ए. मराठा क्रांती मोर्चा, बी. मराठा क्रांती यात्रा, सी. मराठा हक्क मोर्चा, डी. मराठा आरक्षण रॅली. योग्य उत्तर आहे ए. मराठा क्रांती मोर्चा. प्रश्न 11. मराठा क्रांती मोर्चांची सुरुवात कोणत्या जिल्ह्यातून झाली? ए. औरंगाबाद, बी. अहमदनगर, सी. बीड, डी. नाशिक. योग्य उत्तर आहे बी. अहमदनगर. प्रश्न 12. मराठा समाजाला कोणत्या वर्गात समाविष्ट करण्याची मागणी होती? ए. OBC, बी. SC, सी. ST, डी. NT. योग्य उत्तर आहे ए. OBC. प्रश्न 13. मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्र विधानसभेत कायदा कोणत्या वर्षी पास झाला? ए. 2014, बी. 2016, सी. 2018, डी. 2019. योग्य उत्तर आहे सी. 2018. प्रश्न 14. मराठा आरक्षण विषयावर अंतिम निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने कोणता ऐतिहासिक खटला संदर्भित केला? ए. इंदिरा साहनी प्रकरण, बी. केशवानंद भारती प्रकरण, सी. गोलखनाथ प्रकरण, डी. अशोक कुमार ठाकूर प्रकरण. योग्य उत्तर आहे ए. इंदिरा साहनी प्रकरण. प्रश्न 15. सध्या 2025 पर्यंत मराठा समाजाला आरक्षण कोणत्या आधारावर मिळते? ए. SEBC, बी. OBC, सी. EWS, इकॉनॉमिक वीकर सेक्शन, डी. NTD. योग्य उत्तर आहे सी. EWS, इकॉनॉमिक वीक